एक उन्हाळ दिवस. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी परिसरातून सह्याद्रीची एक रांग पश्चिमेकडे पसरलेली आहे. याच रांगेत त्रिंगलवाडी, बळवंतगड आणि कावनई हे किल्ले आहेत. आज आपण त्रिंगलवाडी किल्ल्याला भेट देणार आहोत. या गडावर जाण्यासाठी 3 मार्ग आहे. पहिला मार्ग त्रिंगलवाडी मार्गे, दुसरा तळ्याची वाडी मार्गे आणि तिसरा विपश्यना विद्यापीठा मार्गे. आपण तळ्याची वाडी मार्गे या गडावर जाणार आहोत. तळ्याच्या वाडीला जाण्यासाठी कसारा घाट चढून आल्यावर इगतपुरीच्या पुढे 9 किलोमीटरवर टाके गाव आहे. या गावातूनच एक रस्ता त्रिंगलवाडी, पत्र्याची वाडी मार्गे तळ्याची वाडी या पायथ्याच्या गावापर्यंत जातो. टाके गावापासून हे अंतर साधारण 8 किलोमीटर आहे. तळ्याच्या वाडीहून जाताना गावामागे एक तलाव आहे. या तलावाच्या बाजूने एक वाट शेताच्या बांधावरून किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लेण्यांकडे घेऊन जाते. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या या जैन लेणी 10व्या शतकातील आहेत. इथे 8 गुहा असून त्यापैकी 6 गुहा पायथ्याशी आहेत तर 2 गुहा डोंगरावर आहेत. पायथ्याचे मुख्य लेणे आयताकार आहे. ओसरी, मंडप आणि गाभारा अशी त्यांची रचना आहे. ओसरी आणि मंडपाच्या प्रवेशद्वारावर सुंदर कोरीवकाम आढळते. मंडपाच्या विहाराच्या आत असलेल्या कोनाड्यांमध्ये कोरीवकाम केलेले आहे तर गाभाऱ्यात असलेल्या ऋषभनाथाची पद्मासनातील भग्नमूर्ती आहे. या मूर्तीवर शके 1266 असे साल नमूद केलेले आहे. सभामंडपाच्या 4 खांबांपैकी 3 खांबाची पडझड झालेली आहे. या लेण्याच्या बाजूला पाण्याचे कुंडही आहे. या अप्रतिम लेण्या पाहून झाल्यानंतर आम्ही गडावर निघालो. लेण्यांच्या बाजूने एक वाट गडावर जाते. साधारण 15 मिनिटांच्या चढाईनंतर आपण डोंगर सोंडेवर पोहोचतो.
इथे एक झाप आहे, त्यामध्ये स्थानिक कुटुंब राहत आहे. समोरच एक सोंड किल्ल्याच्या कड्याला जाऊन भेटते. कड्याच्या खाली आल्यावर दोन वाटा फुटतात. कड्याच्या उजवीकडून जाणारी वाट सोपी आहे, तर डावीकडून जाणारी वाट थोडी कठीण आहे. आम्ही उजवीकडील वाटेने निघालो. कड्याला भेटल्यावर दगडात कोरलेल्या पायऱ्या लागतात. या पायऱ्यांनी चढून आपण उद्ध्वस्त तटबंदीतून गडावर प्रवेश करतो. या तटबंदीला पूर्वी कधीतरी प्रवेशद्वार असावे, पण त्याचा काहीच पुरावा मिळत नाही. तटबंदीतून किल्ल्यात प्रवेश केल्यावर आपल्याला वाड्याचा चौथरा दिसतो. पूर्वीच्या काळी या ठिकाणी घरं असावीत. त्याच्यासमोर अजून एक उद्ध्वस्त वाडा आहे. हा वाडा पाहून पुढे गेलो की आपल्याला कातळात कोरलेले अप्रतिम प्रवेशद्वार लागते. गडाचे हे मुख्य प्रवेशद्वार. या किल्ल्यावर येण्यासाठी कातळ फोडून उंच पायऱ्या बनवलेल्या आहेत. शेवटच्या टप्प्यात पायऱ्यांना एक वळण दिलेलं आहे. पायऱ्या संपल्यावर समोरच 5 फूट हनुमानाची मूर्ती आहे. प्रवेशद्वारावर 2 कोपऱ्यात 2 शरभ कोरलेले आहेत. प्रवेशद्वारातून पुढे चालत गेल्यावर डावीकडे असणाऱ्या किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्याकडे जाणारी वाट दिसते. शिखरावर एक झेंडा लावलेला आहे. माथ्यावर काहीच अवशेष नाहीत. फक्त आल्यासारखे माथ्यावर जाऊन यायचे. माथ्यावरून खाली आल्यावर शंकराचे मंदिर लागते. हे मंदिर पाहून पुढे आल्यावर एक पिण्यायोग्य पाण्याची टाकी आहे. पुढे आल्यावर कातळाच्या पोटात कोरलेली एक गुहा दिसते, पण ही गुहा राहण्यास आता अयोग्य आहे. त्याच्या डाव्या बाजूला अजून एक गुहा आहे. या गुहेच्या बाजूला पाण्याची एक टाकी आहे. पायऱ्या उतरताना उजव्या बाजूला कातळात कोरलेली गुहा दिसते. तशीच एक गुहा पायऱ्या उतरल्यावर समोरच्या कातळात कोरलेली दिसते. या दोनही गुहा टेहळणीसाठी बनवण्यात आल्या असाव्यात. त्यांची रचना तिथल्या वेगवेगळ्या भागांवर नजर ठेवण्यासाठी केलेली आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या जैन लेण्यांवरून या किल्ल्याची निर्मिती साधारण 10व्या शतकात झाली असावी. चौल, कल्याण या बंदरात उतरणारा माळ थळ घाटामार्गे नाशिकच्या बाजारपेठात येत असे. या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी त्रिंगलवाडी किल्ल्याची निर्मिती करण्यात आली असावी. हा किल्ला मराठ्यांनी कधी घेतला हे ज्ञात नाही. मात्र संभाजीराजांच्या कारकिर्दीत 1688च्या शेवटी मुघलांनी हा किल्ला पितुरीने मराठ्यांकडून जिंकून घेतला. एवढाच इतिहास आठवत या किल्ल्याचा निरोप घ्यायचा.